तू काय कामातून आहे असस? या घर पण माझ्या बाबांनी दिल्याने लग्नात. तुझ्याकडे काय असा? तू घरातून बाहेर हो. तोंड दाखवू नको कधी. तू का साधा एक काम नाही करू दिला बाबांचा. थांबा 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 थांबा. A few moments later. थांबा 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 थांबा. काय आला? कशाक थांबवलं? काय कामा? माझ्या टाइम नाही हा. लवकर काय तर बोल पटापट. आमचा ऍक्सिडेंट झाला. माझ्या भावाक खूप लागला. जरा आमची मदत करा. माझो फोन चालू नाही हा. जरा ॲम्ब्युलन्स बोलवा, नाहीतर हॉस्पिटलमध्ये तरी सोडा. झाला काय आणि काय सांगूचा? तू कोण लागतस? माझं पाहुणं लागतस का तू? तुझं काय आता तू बघ. सगळ्यांची मीच मदत करायची. माझी वेळ असली तर कोण येणच नाही. या दुनियेत दुनियादारी नाही चालणार. आता माका समजलं. ऍक्सिडेंट झाला. माझ्या भावाक खूप लागला. कसलो माणूस हा तो? कोणाची मदत पण नाही करू शकणार. फक्त तोंडाची बडबड. मी काय करू? माझ्याकडे कशा येतील सगळे लोक? मी सगळ्यांची मदत करायची. माझ्यासाठी कोण येणच नाही. जो बायक दुनिया. आय! The next day. The next day. ह्यो कोण नवीन खुळइलो हा? यांची मजा असताना. असा काय नाही रे. तू ओळखाक नाही का? नाही. कोण तो? तुझ्या ओळखीचो हा. एका आठवड्यापूर्वी ऍक्सिडेंट झालेला तुमचा. जो तुमका सोडून गेलेलो. मी मगे पाठसून लिहिलेलो आणि चौकशी केलेलो. तेव्हा पाठसून ॲम्ब्युलन्स लिहिली ना. तेव्हा ड्रायव्हराक विचारलं. त्यांनी सांगल्यान तेव्हा माका समजलं. पुढे जाऊन त्यांनी फोन केलेला म्हणून मी त्याची चौकशी केली. हा हा.
त्याचा कोण नाही हा. अनाथ तो. त्याचा हल्लीच लग्न झाला. त्याच्या बायकोच्या बापाशी मोठा कॉन्ट्रॅक्ट पास करून आणूक सांगला. त्याचे बाकीच्या कंपनीबरोबर चांगले संबंध होते. त्याच्यामुळे त्याच्या बापाईच्या कंपनीत प्रॉफिट होणार होतं. म्हणून त्याच्यावर नवीन लावून दिले. पण त्याच्या कंपनीत कॉन्ट्रॅक्टच हे टाकणार आणि लॉस झालो तो. त्याचे इन्व्हेस्टर सगळे त्याला सोडून गेले. बँकवाल्यांनी सगळा जप्त केला नी. त्यामुळे त्याचं डिवोर्स झालं. मग तो डिप्रेशन मध्ये गेलो आणि आता हयतय फिरता असं मेळासारखो. होय काय म्हणान तू फिरता. देखा आपने लापरवाही का नतीजा है। अरे मी तुझं मित्र असतोय लंगोटिया खबारत कशा कसं काय फिरतोस तुझ्यासारखं? मी असंय ना माका नाही कशाक सांगू. चल जाऊया मी बघते काय करूचा आता. केस कशी कापूचे केस कशी कापूचे केस कशी कापूचे बोल तरी काय झालं बोल नाही की त्या जरा असा मोठस प्रॉब्लेम नंतर सांगते तुका. असो काय मॅडासारखं फिरतस मॅड बीड झालंस काय. झाला तर झाला आता विसरून जा. पण आता आठवत राहिलंस तर कसा होताला. माका माहिती हा तू त्या विसराक शकनस ना. पण तू दुसऱ्या कामात गुंतलस ना का विसराक मदत होतली. अरे पण काय करू. तू एक काम कर माझ्या बरोबर कामाक ये. पैसे पण गावतले आणि कामात राहिलंस तर तुका विसराक पण मदत होतली. चल जाऊया. मामा गावलो तुझा मित्र कसा होतो खय गेलेलो काय करीत होतो. झाला तुझा काय आणि प्रश्न विचारायचे आणि गजर होते काय सांगू आता. त्याच्याबद्दल त्याने आपल्या लाईफची वाट लावून घेतली. आता काय करतं त्याच्या नशिबात आता होता ना. बघूया आता काय करू गावता पुढे. The next day.
नीट आहे है ना? तू काय कामातून नाही असं या घर पण माझ्या बाबांनी दिलेलं लग्नात तुझ्याकडे काय असा घरातून बाहेर हो The next day. काय रे सुसाईड किती केलंय? अरे तो रात्री तो ना जागरण खूप करायचं. त्या जागरणाच्या ह्याच्यात ना ते डिप्रेशन मध्ये गेले आणि त्याने सुसाईड केलं. तरी पण तो रोजच्या रोज सगळ्यांबरोबर खुश असायचो. आता काय करतो काय कोणा कळाग ना. अशी शांत जागा आवडायची. आपको तो ना आपल्या मनातल्या मनात काय सांगतो, मनातच ठेवून तर सगळे असेच असतं आपल्या मनातलं काय सांगतात ना. त्याच्या मनात होता आपल्यापासून कोणाला त्रास होता का म्हणून आपल्या घरोघरी चल. माका एक किस्सो आठवलो. अमित माका चलताना सांगी होतो. तो पगार गावतो चांगला काम कर ज्ञानमध्ये लवडे पैसे दे याला पैसे पैसे दे लवड्या एकदम चुप चुप बैठ समझा क्या बोल रहा था पैसे दे बोल रहा था पैसा मेरे पास पैसा किधर है तू जा रहे बाबा जा मेरे पास पैसा किधर है यार मोहब्बत पैसा दे रे ते आम्ही चुप बस तयार झालं काय मी काय तयार झालं तोंडावर बोट ठेवून सांगतोय मी काय तयार झालं तोंडावर बोट ठेवलंय माझ्या तोंडावर बोट ठेवलो तू तयार झालं तर घरात जाऊया